बातमी नितीन गडकरींच्या पुणे दौऱ्यासंदर्भातली। नितीन गडकरी आज पुण्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्यांनी बसनं प्रवास केलेला आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुण्याच्या दौऱ्यावरती आहेत। पालखी मार्गाची गडकरींकडून पाहणी करण्यात आली। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचा आढावा सुद्धा गडकरींनी घेतला। सोबतच संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची सुद्धा पाहणी नितीन गडकरींनी केली आहे। महाराष्ट्राला संत साहित्यांची परंपरा आहे आणि संत साहित्यांचं महत्त्व हे वारीमुळे अबाधित आहे आणि याच वारकऱ्यांचा वारी प्रवास सुखकर होण्यासाठी याच महामार्गाची निर्मिती करण्यात आली। खरं राज्याकडून हा केंद्राकडे गेला, त्याचं चौपदरीकरण झालं, सुशोभीकरण झाले, या महामार्ग आता पूर्ण होतोय त्याचीच पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज आपल्या समवेत। आज पालखी महामार्गाचं काम पूर्ण होतंय, ठिकठिकाणी तुमचं स्वागत देखील होतंय, काही सूचना देखील येत आहेत। मात्र तुम्ही या सगळ्या कामांवरती समाधानी आहात का? असं आहे की कामामध्ये जिथे ते त्रुटी आढळतात त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न आहे। मी हा नाही दावा करत की आम्ही 100% परफेक्ट आहोत। अशा त्रुटी येत असतात, त्या दूर करणं, रेक्टिफाय करणं आणि ठिकाणी काही गोष्टी ॲड करणं। आता मी फुट ओव्हर ब्रिजच्या सूचना केल्या, अंडरपासच्या सूचना केल्या, काही ठिकाणी ब्लॅक स्पॉट्स आहेत, ॲक्सिडेंट्स होतात ते केले। आता लोकांचं अतिक्रमण आहे ते दूर केलं पाहिजे। शेवटी रस्त्याच्या बाजूला बसण्याची प्रवृत्ती आहे ही देखील एक अडचण आहे। शेवटी या सगळ्या अडचणीतून लोकांमध्ये अपघात कमी व्हावे, प्रवास सुसह्य व्हावा आणि विशेषतः पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या प्रती जी श्रद्धा आहे त्या येणाऱ्या सर्व वारकऱ्यांना, भाविकांना या ठिकाणी या प्रवासाचा आनंद आणि समाधान मिळावा हीच इच्छा आहे। माझ्या आयुष्यातलं हे परम भाग्य आहे की हे कार्य करण्याची संधी परमेश्वरांनी आणि विठ्ठलाने मला दिली। कॅमेरामॅन दीपसह मी प्रीतम, जय महाराष्ट्र, पुणे।